6वा अध्याय. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं कठीण होईल यात प्रवास करणं. हा अंतःकरणाचा प्रवास आहे. खोलीत जायचं, सखोल. नको त्याचं ज्ञान, पुरे आहे त्याचं ध्यान. नकोच त्याचं हे सगळं गाव, पुरे आहे त्याचं नाव. नको ती पुरणपोळी, त्यावर तूप. पुरे आहे याचं सुंदर रूप. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. ध्यानाच्या वेळेस म्हटलं तसं हृदयात उभा आहे, सावध आहे, वाट बघतोय. सर्वभूतानां, चूक झाली क्षमा करणं योग्य, समजत नाही सोडतं घेणं योग्य, कळतच नाही दुर्लक्ष करणं, लक्षात नाही येत आहे तर दुर्लक्ष करणं योग्य. सोडत आहेत, सोडून जातात आहेत तर सुटू देणं योग्य. येत नाही तर दूर राहणंच योग्य. बोलत नाही तर मौनच योग्य. आतली शांती, आतला खजिना, थोडी निवांत वेळ मिळते, आत लक्ष द्यायला, बघायला. खूप झालं बाहेरचं सांभाळून, जीव थकला. याचं मत त्याचं मत सांभाळणं, हे हा न दुखो तो न दुखो. हात वाट बघतोय विठू, कमरेवर हात ठेवून. तिथेही लक्ष द्यावं. त्याचेही पाय दुखत आलेत, बसायची इच्छा होते त्याला. जन्म झाला तेव्हापासून बिचारा उभा आहे, स्वतः सांगतोय. त्यालाही विश्रांती मिळावी, त्याच्यासोबत हितगुज करावं. त्याच्या हातात हात घेऊन 2 मिनिटं, 2 क्षण बसून बोलावं, प्रेमाचा संवाद व्हावा. देवाची द्वारी उभा क्षणभरी. झालं ना आता खूप. काय जाणं कुठला क्षण. फिनिश्ड. यात्रा संपली. तर सगळं सार वाचून ठेवलेलं, ज्याच्यात सार आहे तिथेच सगळं. जे वाचवून ठेवलं ते आता तिथेच साचवून ठेवा. अन्यथा निसार सगळं. संसार संसरती इति संसार, सरकत जाणार, निष्ठत जाणार, घसरतच जाणार. हा एक स्तब्ध आहे. तिष्ठती. 6व्या अध्यायात आत्मसंयम योगात, ध्यान योगात आपण 32व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. एकदा आठवण करतो. 27, 28, 29 आणि 30, 31, 32 6व्या अध्यायातले 6 श्लोक. यात हृदय ओतलं ईश्वराने आपला. जे काही सार सांगायचं होतं ते इथे लपून बसला असतं तो लपाछपी खेळत इथे सापडणार. ते झाले 6 श्लोक आपले. त्याच रवंथ व्हावा.
अर्जुन विचारतो 33व्या श्लोकात, योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वां स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्य अहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. मागच्या वेळेस आपला हलकासा उल्लेख करून झाला था. अर्जुन बोले, हे मधुसूदन, जो यह योग आपने समभाव से कहा है, मन के चंचल होने से मैं इसकी नित्य स्थिति को नहीं देखता हूं. आय डोंट नो माझ्याच्याने हे जमेल का, शक्य होईल का, किंवा कोणाच्याने इतकी समता. क्योंकि हे श्री कृष्ण, यह मन बड़ा चंचल प्रमथन स्वभाव वाला, बड़ा दृढ़ और बलवान है, इसलिए उसका वश में करना मैं वायू को रोकने की भांति अत्यंत दुष्कर मानता हूँ. मागच्या वेळेस मी सांगितलं तर निरनिराळे अस्त्रशास्त्र संपादित केले ते स्वर्गात जाऊन इंद्राकडून अर्जुनाने, महादेव शंकराकडून अग्नेयास्त्र, वायव्यास्त्र, इथपर्यंत की ब्रह्मदेवाकडून ब्रह्मास्त्र, पर्जन्यास्त्र इंद्राकडून, पाशुपत्यास्त्र शंकराकडून, ब्रह्मास्त्र ब्रह्माकडून, अग्नेयास्त्र वायुदेवतेकडून, वायव्यास्त्र. कसा बाणाचा प्रभाव की तुफान थांबवेल. तो म्हणतो हे तर शक्य आहे, मला बहुतेक आता माझ्या तुणीरमध्ये बाण आहे जो काढून वायूला थांबवू शकतो, त्या आतल्या मनाला कसं थांबवू. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम. बलवान आहे माझं मन, माझ्यापेक्षा दृढ आहे, हट्टी आहे, जिद्दी आहे, दगडासारखा आहे, ऐकत नाही. बलवानही आहे माझ्यापेक्षा आणि माझं ऐकतही नाही. त्यातही चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर राहतच नाही आणि प्रमथन स्वभावाला घुसळत राहते सतत. सतत जुनं वर वर, मागचं समोर, समोरचं मागे, सतत सुरू राहत आहे. काय स्थैर्य, कशी क्षमता, हे उपयोगाचं नाही, कामाचं काय म्हणजे तो हे सगळं सांगतोय. श्री भगवान उवाच, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चला. That is right, अर्जुन, you are right, I agree, बरोबर आहे, सहमत आहे मी तुझ्यासोबत, खरंच तसं आहे, त्यात काही संशय नाही, तू स्पष्टच बोलतोय. मन दुर्निग्रहम चलम आहे, भलताच त्याचा निग्रह आहे. मला जे करायचं त्याचा उलटाच विचार करता, मला जे करायचं नाही खायचं तर खाता, नाही बोलायचं तिथे बोलता. दुर्निग्रह, सुनिग्रह नाही आहे, निग्रहित नाही आहे, चल सतत चालत राहत. पण आहे, त्यालाही उपाय आहे, त्यालाही इलाज आहे, शक्य आहे. शक्य नसतं तर असा देव नाही आहे 7 स्वर्गांच्या पलीकडे बसून ऑर्डर ठोकणारा आणि मग हे करून हसणारा. तुमच्या ज्याने नाही जमत म्हणून तुम्ही असे आहात, म्हणून मी देव आहे. हा देव सगळा स्वर्ग, भू भू अस्वाहा महा जन तप सत्य लोक सोडून सुद्धा धावत येऊन सतत धावून येणारा, जटायूला गुचलून घेणारा आपल्या कडीत मांडीत. मागच्या वेळेस सांगितलं होतं, रुक्मिणीला सुई आणायला उशीर होता म्हणून तिची चिखलाचे पाय दाताने काटा काढणारा, त्याला तिथे नाही मन भावात, इथे येऊन बसणार आहे आपल्यामध्ये. म्हणून तो सांगतो ते शक्य आहे, संभव आहे तेच सांगेल, अशक्य असंभव ते मजाक नाही उडवणार आपले. आपलं हसं नाही याला बघणं होत, कारण शेवटी त्याच हसं होत आहे. माझं हसं झालं तर आहे कोण, म्हणून सांगतो आहे बाबा, शक्य आहे म्हणूनच सांगतोय. ऐक, अभ्यासेन तु कौंतेय
वैराग्येन च गृह्यते. 2 गोष्टी कर, सतत कर, सोडू नको. पडला तरी उठ, पुन्हा पुन्हा कर. सायकल आली, अचानक सायकलवर ठेवलं तर चालायला लागला होता का? किती वेळ पडलाय? किती लागला? किती फ्रस्ट्रेटेड वाटला? किती संताप झाला? उचलून पाण्यात फेकलं तर लगेच पोहता येत होतं की डुबत होतं, नाकातोंडात पाणी, उलट्या? शाळेत घातल्याबरोबर सगळं वाचायला लागला, वजा बेरीज सगळं आलं होतं का? कणिक ठेवलं आणि पाणी ठेवलं तर लगेच पोळ्या बनवणं जमून गेलं होतं का? अभ्यास. पोळ्या करताना, खिचडी करताना, भाजी शिजवताना थोडं इथे थोडा वेळ ठेवलं, मग बाजूला ठेवून दिलं, मग दुसरं काही ठेवलं, मग ते ठेवून दिलं, मग थोडा वेळ पुन्हा हे ठेवलं, ते बाजूला केलं, अजून काही ठेवलं. एकच गॅस आहे म्हणून अशाने शिजली असती का भाजी? जे शिजवायचं आहे ते सगळं इतर सगळ्यापासून वैराग्य, त्यावेळेसाठी त्या एकावर लक्ष केंद्रित करून त्या चुलीवर तोच पदार्थ ठेवून नीट शिजेस तर एकच चूल आहे, तर मग एका वेळी एकच करू शकणार आहे. थोडं हे, थोडं ते, मग हे, मग पुन्हा हे, मग पुन्हा ते, तर काहीच नाही धड होणार. भाराभर चिंध्या, एक ना धड, भाराभर चिंध्या. वैराग्य आवश्यक आहे. लक्ष केंद्रित करून एक जे ठरवून ज्यावेळी ते, आणि त्याचा अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. ह्या 2 गोष्टींनी मागच्या स्वामी विवेकानंदांचा निष्कर्ष सांगितला होता भगवद्गीता वाचल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसमोर मांडलेला. अनासक्ती आणि एकाग्रता. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं त्यांचं यश कशातून निर्माण झालं? अनासक्ती आणि एकाग्रता. अनासक्ती योग, कुठलेच आसक्ती नाही. समोरून हा उदबत्तीचा धूर निघून झाला, तुम्ही नाक घालून घालून तिथे करून खूप आत घेण्याचा प्रयत्न नाही करत, कोणीच नाही करत. सुगंध दरवळून राहिला, सगळ्यांना मिळतं, खोलीतल्या कोपऱ्याला मिळतं, तर मलाही मिळतं, तेव्हाच ते योग्य आहे. नाही तर तोच सुगंध कडू वाटेल, येतोय धुरासारखं निघून जात. त्यात आसक्ती नको, अनासक्ती. पण हे पण जे कार्य आवश्यक आहे, काम करणं आवश्यक आहे, तिथे एकाग्रता आणि अनासक्ती. देवाच्या पूजेच्या वेळी, देवाच्या चिंतनाच्या वेळी, जपाच्या वेळी, ध्यानाच्या वेळी, गीता वाचत असताना जे सुरू त्यात एकाग्रता, इतर सगळ्यापासून अनासक्ती. हे माझ्या मागचं बॅकग्राऊंड मी ब्लर केलं. आता पडद्यावर, फोनवर, फक्त माझा चेहरा दिसतं, मागचं काय नीट कळत नाही, दुर्लक्ष झालंय. काय टीव्ही आहे की भिंत आहे की काय, जे असेल ते असावं. जे मुख्य आहे ते दिसते, जे मुख्य आहे त्यात एकाग्रता, जे इतर खूप भाराभर चिंधे आहेत त्यात अनासक्ती. जे बघायचं आहे त्यात लक्ष, इतर सगळ्याकडे दुर्लक्ष. अभ्यासेन, प्रॅक्टिस. सायकल शिकताना काय केलं होतं? प्रॅक्टिस. इकडे तिकडे पाहायला गेलं तर धडकन पडलो, कारण नीट जमत नव्हती तेव्हा. नीट लक्ष देऊन बघणं आवश्यक होतं. आणि एकदा जमल्यानंतर कार चालवताना शिकताना तर मग इकडे तिकडे बघत, सायकल चालवताना, कार चालवताना शिट्ट्या वाजवत, फोनवर बोलत, अजून काही विचार करत, गाणे गात चालवणं, काही लक्ष दिलं नाही तरी चालेल, कारण अभ्यास झाला आता. पण ये स्तर मात्र एकाग्रता आवश्यक होती, वैराग्य आवश्यक होतं. इकडे तिकडे दुर्लक्ष, तोंड मारण्याचा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाने सगळ्यापासून वैराग्य आवश्यक होता.
मग एकदा सायकल आली. पोहतानाही तसाच. शाळेत ज्याची जितकी एकाग्रता, इतरां वर्गात सुरू असताना अनासक्ती, वैराग्य जितकं इतरांपासून, नाहीतर इकडे शाळा शिकवणे राहिल्या, इकडे फोनवरही पाहून राहिल्या, इकडे गप्पाही ठोकून राहिल्या, अजून काही, तर मग पुढे आयुष्यात जाऊन परिणती लक्षात येते. तसंच ह्या आयुष्य ज्याचं ज्याच्यात गेलं, एकाग्रतेने ईश्वरात मन लावून इतर वेळी, त्यावेळी इतर गोष्टींपासून, व्यक्तींपासून, परिस्थितींपासून, विचारांपासून, देश, काळ, पात्र सगळ्यातून वैराग्य, विराग, रागाच्या उलट. संस्कृतमध्ये राग म्हणजे डिंक जसा असतो, ग्लू, चिक्की, ते तर चिपकून जाते, तसं थोडं लोक निघत नाही, काढा, ओढून फाडून काढावं. चिक्कीने चिपकवलेला काढताना काय फाटते, जसं होतं तसं नाही राहत, त्याला राग म्हणतात. ते चिपकून गेलं, धड नाही, आता हे फाटणार होतं, नीट सेपरेट नाही होणार. म्हणून चिपकणं नाही. कुठल्या व्यक्तीला, वस्तूला, परिस्थितीला, कुठल्या एका देशाला, कुठला काळ कसा होता आपला, त्याला चांगला असो वाईट असो चिपकून न राहणं, तो विराग. चिपकणं म्हणजे चिक्की, राग. म्हणून ते फाडताना जो संताप होतो, तो क्रोध, ज्याला मराठीत राग म्हणतो, विराग, विमुख होणं, वैराग्य, अभ्यास, प्रॅक्टिस, सतत परफेक्शन करणं, अजून तेच ते करणं, तोच तो उभा आहे, त्याच त्या हृदयात उभा आहे. ते कसंही बोलते आहे, कसंही खाते आहे, काही कोणाचाही कसाही विचार करते आहे, पण तो अजून उभा आहे ना, अभ्यास करून आला की केव्हा ना केव्हा सुधरेल. तो जर उभा आहे, अजून प्रॅक्टिस करून आला याच हृदयात बसण्याची, तर आपण नको करायला. आणि त्यांनी जर वैराग्य नसतं धारण केलं, तर या हृदयात कंटाळा आला, तर हे हृदय सोडतो, दुसऱ्या हृदयात जातो, तर ठोका बंद झाला असा. तो देव असून अभ्यासही करून आला त्याच हृदयात उभं राहण्याचा, आणि वैराग्य दाखवून आला, इतर कोण इकडे तिकडे पळून नाही जात आहे. पळून गेला असता तर बस फेकून दिलं असतं. त्याचंच उदाहरण ठेवून आपणही अभ्यास करावा, त्याच्याकडे लक्ष देण्याचा, तो सोडून इतर सगळ्यातून वैराग्य धारण करण्याचा. हे त्याचंच प्रिस्क्रिप्शन त्यात महावैद्याने, डॉक्टरने लिहून दिलं, या 2 गोळ्या बस होईल अर्जुनाने, हे 2 कॅप्सूल, अभ्यास आणि वैराग्य. तो जर म्हणतोय तर खोटं नसणार. तो जर म्हणतोय तर आपलं हसं करायला नाही म्हणणार. सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति, स्वतः सांगतो तो 5व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात, शेवटची वेळ आपण ऐकून ती, मी सगळ्यांचा सुहृद आहे बाबा, न मे द्वेषो अस्ति न प्रिय, कोणाचा द्वेष नाही करत मी, सुहृद आहे. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरम, 13व्या अध्यायात पुढे सांगतो, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग, मीच अनुमंता आहे, मी द्रष्टा आहे, भरता आहे, मीच त्यांचं भरण पोषण करतो, परमात्मेति पुरुष, मीच त्यांचा परमेश्वर आहे. तर तो सांगतो आहे, हे 2 केलं तर होईल. अर्जुनाचं जर सारखं होऊ शकतं, अशा युद्धाच्या स्थितीत, युद्धभूमीत जगणार की मरणार, राहणार की जाणार, तर आपल्या घरीत आपल्या सोफ्यावर बसून, आपल्या एअर कंडिशनमध्ये कूलर लावून, टीव्हीचा रिमोट, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, सगळं आहे, आपला हरी तर दिला आहे खाटल्यावरही, त्या परिस्थितीत तर नक्की व्हायला होऊ शकतं. हे महाबाहो, श्री भगवान बोले, निस्संदेह मन चंचल और कठिनता से वश में होने वाला है, परंतु हे कुंती पुत्र अर्जुन, यह अभ्यास और वैराग्य से वश में होता है. कौन थे? आईची आठवण करून दिली. तुझ्या आईने किती सहन केलाय, तुम्ही लहान होते, छोटे छोटे होते, तुमचे वडील वारले, किती कष्टात सांभाळलं, कशा कसं तिचं हृदय दुखलं असेल, किती संकट आले तिच्या, किती तुमच्यावर भिडले होते सतत,
धैर्य धारण करून होती की नाही, सांभाळून ठेवलं ना तुम्हाला. कौंतेय, तिच्यापासून शिक मग. तिला वैराग्य आहे की नाही. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते असंयतात्मना योगो दुष्प्राप्य इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. मे मतिः. हा विनम्र देव म्हणता, रे मला माझं मत असं आहे. मे म्हणजे माझा मतिः, माझ्या विचारे, माझ्या अनुसार मला असं वाटते. काय असंयत जर असेल, असंयत आत्मना योगो दुष्प्राप्य, हे शक्य नाही तेच म्हणतात. ध्यान लागत नाही, आपल्याच्याने जमत नाही, मला नाही कळत, माझ्याच्याने नाही होत, मला नाही आवडत, वो अपने लिए नहीं हो तो जिसके जो, हे सगळं तेच म्हणतात जे मुळात असंयत आहेत. असं नाहीये की हे जमत नाही, होऊ शकत नाही, हे आपलंच नाही आहे. प्रॉब्लेम तिथे नाही आहे, प्रॉब्लेम दुसरीकडे आहे. त्यांचं मन संयमित नाही, त्यांचा विचार नाही, इच्छा नाही आपलं मनाला संयमित करण्याचा. आता सोडतं घेण्याचा, कमी करण्याचा अजून इच्छा नाही, मन तिथेच जात आहे पुन्हा. शक्नोति हैव यत् सोढुं प्राक् शरीर विमोक्षणा काम क्रोधोद्भवं वेगम संयुक्त सुखी नरः. 5व्या अध्यायाच्या 23वा श्लोक. सुंदर धुरंधर समर्थ. हे शरीर सुटण्याच्या आधी शक्नोति हैव यत् सोढुं, सहन करण्याची शक्ती जो गोळा करू शकतो. सोडून म्हणजे सहिष्णू, निरनिराळ्या मनातल्या कामना आणि क्रोध. उद्भवम वेगम, मध्येच येणाऱ्या लाटा उसळून ज्या येतात. इम्पल्स, इम्पल्स बाईंग, इम्पल्स वॉचिंग, इम्पल्स ईटिंग. एकदम मनात आलं म्हणून खाऊन घेतलं, एकदम मनात आलं म्हणून बघून घेतलं, एकदम मनात आलं म्हणून विकत घेतला. लाट, उद्भव, वर उसळली, उसळी आली इच्छेची किंवा क्रोधाची. याला सांभाळून जो ठेवू शकते, ठेवू शकतो, ठेवू शकते, ठेवू शकतात, या लाटेत त्यांचा पाय घसरून नाही जात. संयुक्त सुखी नरः, त्यांनाच योगाची प्राप्ती आहे. तेच त्यातच खरं सुख आहे. लाटेत पाय घसरून जातात त्यात नाही. शरीर सुटायच्या आधी ही स्थिती यावी, मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं. हे 5व्या अध्यायात ऐकलं जावं. ते म्हणतात म्हणजे तसं नाही प्रयत्न करत. असंयत आत्मना योग दुष्प्राप्य, त्यांच्यासाठी कठीण आहे. इति मे मती, असं मला वाटतंय. अविनयशील ईश्वर परमेश्वर म्हणतो. पण वश आत्मना तु यतता शक्यो अवाप्तुम उपायतः. मन हळूहळू यतो यतो निश्चरति मनश्चंचलम स्थरम ततस्ततस नियम्यैत आत्मन्येव वशम नयेत. याच अध्यायात सुरुवातीलाच आपण ऐकलं होता, 3-4 सत्रापूर्वी. जिथे जिथे मन जाईल तिथे परत नियंत्रणात आणण्याचा जो प्रयत्न करतो तो अभ्यास. आणि सोडतं घेणं, सोडू देणं, लक्ष न देणं, खूप न चिपकणं, चिक्की लावून न ठेवणं, ते वैराग्य. तर तसं जे करतात, जिसका मन वश में किया हुआ नहीं है, ऐसे साधक द्वारा योग दुष्प्राप्य है. परंतु वश में किए हुए मन वाले प्रयत्नशील साधक द्वारा साधन में उसका प्राप्त होना सहज है. यह मेरा मत है. I think, I believe that it is possible. तू म्हणतोय अर्जुना की शक्य नाही आहे, मला वाटतं शक्य आहे. इतका सहज संवाद आहे हा 2 मित्रांचा. फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे नितीन, अभिवादन.
माधवी, हॅपी फ्रेंडशिप डे. आणि सगळ्यांनाच हा फ्रेंड, हा मित्र, सन्मित्र म्हणतोय सगळ्यांचा शक्य आहे असं मला वाटतंय. मे बी गिव्ह इट ट्राय, प्रयत्न करून पहा, होईल, शक्य आहे. या दोन गोष्टी करून, अभ्यास आणि वैराग्य, हे दोन गोळ्या घेत जा रोज. कंट्रोलमध्ये येईल तुझं ब्लड प्रेशर, मन शांत राहील, हायपरटेन्शन नाही होणार, खूप जास्ती डायबिटीज नाही वाढणार, खूप तणतण, खूप संताप नाही होणार, खूप चिडचिड, खूप चबर मन, खूप असं की तसं नाही होणार. या दोन गोळ्या घेत जा आठवणीने, विसरू नको. अभ्यास कर, दरवेळेला थोडंसं कर, बेबी स्टेप्स. बाळ चालतं तसं थोडं. आणि इतरांपासून वैराग्य, ईश्वराचं मत आहे, त्याच प्रिस्क्रिप्शन आहे. हे पथ्य लावून दिलं, पथ्य पाणी, दोन गोष्टी, विधी आणि निषेध. आपल्या वेदांमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेले दोन मार्ग, विधी निषेध. काय योग्य, काय अयोग्य, काय करायला हवं, काय नको करायला, हे करा, ते विधीपूर्वक म्हणतो, विधीपूर्वक करणं सगळं. आणि हे नको, निषेध. विधी आणि निषेध. अभ्यास हे विधी आहे, प्रयत्न करणं. एकाग्रता, ज्याला विवेकानंदांनी जसं म्हटलं, अभ्यास. आणि वैराग्य हे निषेध, इतरांपासून निषेध. योगमध्ये, गीता योगमध्ये दोन्ही आलं. वेदांमध्ये एक तर विधी मार्गाने जाणारे साधक किंवा निषेध मार्गाने न इति करणार, नेती. हे नाही. योग मध्ये दोन्हीचा समन्वय, विधी निषेध. म्हणून सोपा, म्हणून लवकर प्राप्ती. वश में किए हुए मन वाले प्रयत्नशील साधक द्वारा साधन में उसका प्राप्त होना सहज है, यह मेरा मत है. पुन्हा मित्रता आहे. मग पुन्हा पुष्पॅक अर्जुन म्हणतो, हे श्री कृष्ण, जो योग में श्रद्धा रखने वाला है किंतु संयमी नहीं है, इस कारण जिसका मन अंतकाल में योग से विचलित हो गया है, ऐसा साधक योग की सिद्धि को अर्थात भगवत साक्षात्कार को न प्राप्त होकर किस गति को प्राप्त होता है? अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छति. बरं ठीक आहे, कृष्ण म्हणतो असं करता थोडं जमेल, थोडं नाही जमलं. एकदम प्रॅक्टिकल आहे गीता, एकदम नॉर्मल गोष्टी सुरू आहे. ठीक आहे, प्रयत्न करतो, थोडं जमेल, थोडं नाही जमेल. आय थिंक थोडं मी करू शकेल, पण मला नाही वाटत पूर्ण होईल माझ्याने. प्रयत्न करतो, तू म्हणतो आता नक्की, प्रॉमिस, डन डील. पण हाही बुद्धिमान आहे ना, अर्जुन इज नोबडीज फूल. नुसतं प्रयत्न केला म्हणजे जमेलच, होईलच असंही नाही. तर मग काय होईल? मध्येच सुटून गेला. आपल्या सगळ्यांचीच गाथा, आपलंच तो सांगतोय, त्याचंही तसंच होतं, तर आपलं काय कसं नाही, आपल्यापेक्षा महामना अर्जुन. मग अर्धवट एक न धड भाराभर चिंध्याचं चालून, मग फेकून द्यावं लागतं का? हे वाया गेलं सगळं, एका झटक्यात झालं, एका आयुष्यात झालं तर झालं, नाही तर मग ये रे माझ्या मागवलंय तसं की काय कसं? हे महाबाहो, हे कृष्णा, क्या वह भगवत प्राप्ति के मार्ग में मोहित और आश्रय रहित पुरुष छिन्न भिन्न बादल की भांति दोनों ओर से भ्रष्ट होकर नष्ट तो नहीं हो जाता? न घर का न घाट का, धोबी का कुत्ता, कोणाचा माहित नाही, कधी इथे दिसतं, कधी तिथे दिसतंय, असं तर नाही होत. ढग जसे मुख्य आभाळ येतं, निघून जातात, थोड्या वेळाने पाहिलं तर एखाद दुसरं ढग, कापसाच्या पुंजक्यासारखं बिचारा एकटा पडलेला, तसं तर नाही होऊन जात. आभाळासोबत लागून पूर्ण नाही झाला. हे श्री कृष्ण, मेरे इस संशय को
संपूर्ण रूप से छेदन करने के लिए आप ही योग्य है, क्योंकि आपके सिवा दूसरा इस संशय का छेदन करने वाला मिलना संभव नहीं है। अप्रतिष्ठो महाबाहो विमूढ़ो ब्रह्मण पथि पुथि एतन में संशयम कृष्ण छेतुर्म अर्हस्य शेषता. या मला खोच हे करतो, मी प्रयत्न करतो, तो म्हणतो गोळ्या घेतो, गोळ्या संपून गेला तर दिलेला, पुन्हा तू नाही भेटला, डॉक्टर नसला तर, गावाला गेले म्हटलं तर, दुकान बंद, लॉकडाऊन झाला तर, गोळ्यांची बाटली संपली, आता लॉकडाऊन सुरू आहे, कुठेच कोणा नाही, औषध तर सुरू आहे, पण समजा अशी परिस्थिती आली, युद्ध असलं, काही औषधच नाही मिळत आहे, बाबाजीच मरून गेले, औषध देणारे तर, मग झालं का आपलं, तिथं संपलं, सोडून द्यावं लागेल की काय होईल? नाही, त्या नंबरच्या गोळ्या पुन्हा मिळतील, कसं होईल मग माझं जीवन? अर्धवट राहील की काय? कारण नाही तर मग फ्रस्ट्रेटेड, मग तर हिंमतच नाही होणार. एकाच झटक्यात जर पूर्ण करणं आवश्यक असेल तर मग ते शक्य नाहीये. की काय कसं होते की थोडं द्यावं लागते, अर्ध राहते, अर्ध जाते. एअरलाईन सारखा किंवा तुम्हाला तितके तुमचे $150 तुमचे काटून मग बाकीचे मिळतील, असं होते की काय होतंय? किती काटतो तू? अर्धवट राहून गेला तर डिस्काउंट किती आणि किती, पेनल्टी काय, फी किती भरा लागते? काम नाही हुआ तुम्हाला पुरा. पुढचं आयुष्य अर्ध होते की पुढच्या आयुष्यात गाढव बनतो, काय होते पुढे प्रयत्नशील पुरुषला? पार्थ न एव अह न उत्र न इथे न तिथे विनाशस्तस्य विद्यते. श्री भगवान उवाच नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. बेटा बच्चे वत्स तात, तात शब्द मध्येच मित्राला म्हणला, बेटा हे पार्थ, उस साधक का न तो इस लोक में नाश होता है और न परलोक में ही, क्योंकि हे प्यारे तात, जिथे म्हणतात ते माय डियर, माझ्या लाडक्या, आत्म उद्धार के लिए अर्थात भगवत प्राप्ति के लिए कर्म करने वाला कोई भी मनुष्य दुर्गति को नहीं प्राप्त होता. एवढंसं नुकसान नाही होत देत. नो पेनल्टी, नो फी, काही कट नाही होत, कुठली शिक्षा नाही. जसंच्या तसं तुला तेवढंच्या तेवढं पूर्ण तुझं पुंजी तुला परत पुढच्या जन्मात. अजिबात वाया नाही जाणार. देवाचं घेतलेलं नाव, देवाची केलेली पूजा, देवाला दाखवलेलं नैवेद्य, देवाचे वाचलेले स्तोत्र, देवाचं केलेलं ध्यान, देवाचं केलेलं दर्शन, अजिबात नुकसान नाही, कुठे नाही जाणार. ते जसंच्या तसं सुपूर्द केलं जाईल. शरीर जरी सुटलं तरी निश्चिंत हो मनारे. हे स्वामी बळ हटत नाही, पाठीशीच राहतात. संशय नको ठेवू. संशय आत्मा विनश्यती. विनाश कुठून सुरुवात होते? विनाश कशाने होतो? कोण? संशय केल्याने. आशय आणि समशय इक्विवोकल, हे आहे की ते आहे, असं होईल की तसं होईल, धड न ठरवू शकणार. तिथून विनाश. संशय नको. पार्थ न एव इह, एव म्हणजे त्याचा तसा, इह म्हणजे इथे, नाम उत्तर म्हणजे तिथे. अरे नाही अर्जुन, नाही नाही नाही, इथे नाही तिथे नाही. विनाश तस्य, त्याचा विनाश विद्यते. विद्यते म्हणजे मी बघून सांगतोय. I can see, I can tell you. Trust me. इथे नुकसान न तिथे नुकसान, केलेलं वाया नाही जाणार. म्हणून केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. महाराज म्हणाले अभंगात, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. जो आपल्या कल्याणाच्या मार्गावर निघाला आहे त्याची दुर्गती मी नाही होऊ देत. दुर्गती नाही होणार. दुर्गतीला प्राप्त नाही. गच्छति म्हणजे जाऊन मिळणं. दुर्गतीला नाही जात, सद्गती होते, दुर्गती नाही. सत्याकडे, प्रकाशाकडे, ज्ञानाकडे प्रवास होतो. मुक्तीचा मार्ग वर असलेला
मुमुक्षु, हे केवढं मोठं आश्वासन आहे. जसं रोज 1-3-15 दिवस प्रॅक्टिस करायला लागेल, मग पोहणं येऊन जाईल. रोज 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 पोहायला प्रॅक्टिस, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी फ्रस्ट्रेटेड वाटू शकतात की नाही येत आहे, तर पुन्हा तसं आहे, पण मसल मेमरी फॉर्म होते आहे. ब्रेनचे न्यूरल नेटवर्क प्रोसेस करते आहे की कशाने तरंगतो. मसल्स मध्ये मेमरी स्टोअर होत आहे की कुठल्या प्रकारे, किती खाली किती आत. सायकल शिकताना 3 दिवस झाले पण तरी पडतोय, तर पुन्हा चौथ्या दिवशी पुन्हा पहिल्यापासून नाही होते टर्न व्हील्स बरोबर, नुकसान नाही होत आहे. चौथ्या दिवशी तितकंच अजून थोडी आयडिया, अजून थोडं सोपं. 2-3 वेळा पोळ्या केल्यानंतर नंतर फर्स्ट क्लास गोलही झाली, फुगली, सगळं झालं. वाया नाही गेलं. पहिले 2-3 दिवस अशीच तुकडे तुकडे झाले, नकाशे काढले, प्रॅक्टिस केली तर होते. हे साध्या साध्या माती गोळ्या तुकड्यांच्या मध्ये होत्या, तर आत्मउद्धारासाठी लागलेला. म्हणून प्रयत्न करायला हवा. प्राप्य पुण्यकृतां लोकां उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टो अभिजायते. प्रसिद्ध त्याचं वचन कृष्णाचं. योग भ्रष्ट पुरुष पुण्यवानों के लोगों को, अर्थात स्वर्ग आदि उत्तम लोगों को प्राप्त होकर उनमें बहुत वर्षों तक निवास करके फिर शुद्ध आचरण वाले श्रीमान पुरुषों के घर में जन्म लेता है. म्हणजे स्वर्गात काही तथ्य नाही, सार नाही, तर इथं पुन्हा टपकलं नसतं आपण. स्वर्गात जर आनंद असता, स्वर्गात जर सुख असतं, स्वर्गात जर प्राप्ती असती, तर स्वर्ग सोडण्याचा प्रश्न नसता. आणि त्यांनी होऊन नसतं दिलं असं नुकसान. त्यांनी असा न्याय नसता केला की स्वर्ग सोडून चलो अभि निकलो. तिथे नाही, मुक्ती नाही आहे, भोग योनी आहे स्वर्ग, योग योनी नाही. आणि नरक रोग योनी. वर गेलेले भोगात संपून जातात, खाली गेलेले रोगात. महारावराव नरक म्हणजे कोविड. रावराव म्हणजे किडे, चावणारे, डसणारे, सतत जर्म्स. एका कोविडनी, एका फ्लूनी जितकं इथे त्रास होतो, तिथे तर पूर्ण वेळ तेच जर्म्स मध्येच, पूर्ण वेळ जर्म्स मध्ये राहावं लागलं. महारावराव नरक. पण ही योग भूमी, विशेष करून भारत भूमी, त्यातही सनातन धर्म, त्यातही परमेश्वर कृष्णं वंदे जगद्गुरु श्रीकृष्णाचे वचन, त्यातही आपल्या प्रिय मित्र सखाला सांगितलेले, त्यातही अशा घोर संकटाच्या वेळी सांगितलेले की आता एक रामबाण असेल इलाज तरच सुटका ना, त्यात नाही तर परफेक्ट सांगितलेलं. ही भगवद्गीता, त्यातही हा 6वा अध्याय. अजून नाही काही शोधून सापडणार कुठे. मनात जर भाव असेल तर मिळेल. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देव आशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. राष्ट्र संत तुकडोजी महाराज. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला दगडाचं भेव, चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देव अशानं भेटायचं नाही रे, भेणारा देव नाही तो तर अभयम सत्व संशुद्धी करणारा देव. स्वतः दुसऱ्यांना गीतेत सांगितलं 16व्या अध्यायात पहिला श्लोक, पहिला शब्द अभयम करणारा. तो भेव ज्याला आहे तो देव नाही. मनी जिथे भाव ही भक्ती, नारद मुनी म्हणतात. भाव आणि संस्कार होणार. संस्कार संस्मरणात राहणार. शरीर जरी सुटलं तर पृथ्वी तत्व इथेच राहिलं, जल तत्व इथेच राहिलं, परंतु अग्नी तत्व, वायू तत्व,
आणि आकाश तत्व हे मन रूपी संस्कार मात्र प्रवास करून राहिले, तरी सुद्धा संस्कार घेऊन संस्मरणात ठेवून स्मृतीत जसे जसे भाव झाले तसं तसं घेऊन भटकणं सुरू, मग त्या प्रेतात्म्याचं. आणि तो शोध मग तसं पुन्हा कुठे मिळेल ती तृप्ती करायला, तिथे टपकणं. चबर 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 खाण्याचेच भाव घेऊन गेला तर बस खातच बसणार आहे पूर्ण कुठल्या तरी प्राण्याच्या योनीत. वैर भाव मन घेऊन अग्नि तत्व, वायू तत्व, आकाश तत्व रूपी मन, सूक्ष्म मन संस्कार घेऊन निघाला तर मग सतत सतत भुंकणाऱ्या कुत्र्यात कदाचित जन्म होईल. घेण्याची वृत्ती असली तर तशा योनीत जन्म, देण्याची वृत्ती असली तर तशी. आपल्या स्वतःमध्ये तृप्त शांत ईश्वर प्राप्तीचे जर संस्कार घेऊन मन निघाला, हे पृथ्वी तत्वरूपी शरीर सुटलं, जल तत्वरूपी शरीर सुटलं, मनातले संस्कार जर परमात्मेति पुरुष, मुक्तीची इच्छा, परमात्म्याचं दर्शन, सद्भावेश साधुभावेश, सगळ्यांमध्ये औदार्य सौहार्द मन घेऊन शरीर सुटताना जर निघाला तर पुन्हा श्रीमानच्या घरी जन्म. इथे म्हणतो तो योग भ्रष्ट पुरुष योगाच्या मार्गात चालत होती, प्रयत्नशील होती, वैराग्य धारण केलं होतं, शरीर सुटला. अशी आत्मा पुण्यवानों के, मनात इच्छा जशी असेल तशी, एक तर खूप वैभवशाली, खूप खाण्यापिण्याची रेलचेल आहे, जन्मापासून मोटर गाडी, एअर कंडिशन आहे, इथे बघायला मिळतं. जन्म घेऊन असे टपकले आपल्या, आमच्या घरी 2 टपकले, तुमच्या घरी टपकले, तुमच्या घरी टपकले, आत्मे. श्रीमताम गेह, गेह म्हणजे घर, देह म्हणजे हे घर, आणि गेह म्हणजे हे घर, ज्या घरात आहे ते घर. देह गेह धनराज, छांडी छांडी सब जात है, देह गेह धनराज. सगळं सुटून राहिला, देहही आणि गेहही, घरही आणि शरीरही. तर शुचिनाम श्रीमताम गेहे. मग असे जे आत्मे आले, कान्हा, मोहिनी, इतरही सगळे, सचिन, मनोज, आणि अजून मागच्या जन्माची वैभवाची इच्छा, जन्मजात सिल्वर स्पून फीडिंग, फर्स्ट क्लास कपडे, कम्फर्टेबल शूज, एअर कंडिशन्ड ऑल अराउंड, ब्रँडेड कार्स, जशी जशी ज्याची इच्छा ते टपकले. उसके फिर शुद्ध आचरण वाले श्रीमान पुरुषों के घर में जन्म लेते हैं. योग भ्रष्ट पथ भ्रष्ट झालेले, गाडी घसरली रुळावरून, ते येऊन पुन्हा गाडी रुळावर ठेवल्या जाते ना, पुन्हा चालायला लागते आपल्या मार्गाने. इथे स्नो मधून कार घसरते, ते टो ट्रक येऊन पुन्हा वापस ठेवते, पुन्हा चालायला लागते आपल्या रस्त्याने. तसं अथवा योगिनामेव कुले भवती धीमता, धी म्हणजे बुद्धी, एतद्वि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. अथवा वैराग्यवान आत्मा उन लोकों में न जाकर ज्ञानवान योगियों के ही कुल में जन्म लेते हैं, परंतु इस प्रकार का जो यह जन्म है सो संसार में निस्संदेह अत्यंत दुर्लभ है. भोगांची ज्यांची इच्छा नसेल शरीर सुटताना, फक्त योगाची जर इच्छा असेल तर मग ते कदाचित असे खूप श्रीमंतांच्या घरी, खूप वैभवशाली जीवन, रेलचेल, याच्यात आयुष्य अर्ध नष्ट झालं, नंतर बुद्धीत प्रकाश पडला, इथे न जाता ते स्किप करून, फालतू इकडे तिकडे न फसून, प्रदर्शनात घुमत बसणं नाही सोडून, डायरेक्ट योग्यांच्या घरी. धीमता, ज्यांच्या बुद्धीत प्रकाश पडला आहे, पण असं दुर्लभ आहे, रेअरली बघायला मिळतं अशा घरी जन्म मिळालेला, फारच थोडे दुर्लभ, नॉट इझिली अवेलेबल, इनएक्सेसिबल. तत्र तं बुद्धि संयोगम लभते पौर्वदेहिकम, यतते च ततो भूयः संसिद्ध कुरुनंदन.
वहां उस पहले शरीर में संग्रह किए हुए बुद्धि संयोग को अर्थात सम बुद्धि रूप योग के संस्कारों को अनायास ही प्राप्त हो जाता है। पर हे कुरुनंदन, उसके प्रभाव से वह फिर परमात्मा की प्राप्ति रूप सिद्धि के लिए पहले से भी बढ़कर प्रयत्न करता है। असं इकडे तिकडे भोगांमध्ये न फसलेली आत्मा शरीर सुटल्यानंतर एकदम योगींच्या घरी जर पोहोचले तर ते आपोआपच मोमेंटम असते, जसं गोफण गोल 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 फिरवतात. आणि एकदम सोडलं तर खरं ते इथेच राहायला हवं, तर इथे टपक नाही, पण त्याला जो मोमेंटम मिळाला, तो जो वेग मिळाला, त्या वेगाने धडकन जाऊन सरळ निशाणा गुल्लेरला मागे ओढला. इतकं त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी शक्ती संचारित झाली खूप ताण धरल्यामुळे की सोडल्याबरोबर एकदम छलांगवर लांब जाऊन पोहोचणार. तसं पूर्वी जन्मीच्या संस्कारमध्ये इतकी संचारित झालाय संयम करून की ठीक आहे की जसं सुटला तो शरीर सुटलं मागचा, तर पुढच्या शरीरामध्ये एकदम तडाख्याने तसं मोमेंटम. कार चालवत असताना, सायकल चालवत असताना एक ब्रेक मारला ते एकदम तिथलं तिथे नाही थांबत, थोडस तरी समोर जातं, कारण त्याचा स्वतःचा आधीचा वेग होता. तसं पूर्वीच्या जन्माचा वेग समोर नेतं या जन्मात एकदम तिथून मग उसके प्रभाव से वह फिर परमात्मा की प्राप्ति रूप सिद्धि के लिए पहले से भी बढ़कर प्रयत्न करते हैं. असे साधक पूर्वाभ्यासेने तेनैव ह्रियते. हे सांगण्याचा उद्देश आहे की या जन्मात प्रयत्न करायला हवा. मुख्य उद्देश, मुख्य माझ्यासाठी तर मुख्य पॉइंट हा, ठीक आहे पुढच्या जन्मात होईल तर पुढच्या जन्मीत होईल अनुभूती. जर या जन्मात सायकलनी जर स्पीड घेतली तरच मग मोमेंटम मिळेल. गोल्लेर नुसतं त्यात धरलं तर इथले नुसतं तिथला ते दगड पडलं. खरंच जर ताणलं, संयमित करून खरंच जर जितकं समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, चॉईसेस तसे जर केले, खरंच ताणलं तर गोफण खरंच घुमवलं तर दूर फिरेल, नाही तर इथं ठेवलं नुसतं इथेच लपकून पडून जाईल. मुख्य माझ्यासाठी शिकवण या श्लोकांमध्ये की मग या जन्मी प्रयत्न करायला हवा, होईल जर तो म्हणतोय आता, न केलं तर नाही होणार. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशो अपि सः. निस्संदेह म्हणतोय श्रीकृष्ण, निस्संदेह भगवान की ओर आकर्षित होगा. समबुद्धी रूप योग का जिज्ञासु, जे योगाच्या मार्गावर चाललेली आत्मा सकाम कर्मों के फल को उल्लंघन कर जाती है. मग मन नाही लागत की हे यज्ञ करू ते यज्ञ करू, मग याने असं होईल, मग ही प्राप्ती होईल, मग आपलं याचं शरीर रक्षण होईल, मग ते तसं होईल. एकच रामबाण सोडायचा, ते थोडं हे थोडं ते नाही, बिलकुल बोल जाय धरायला. ते एकाग्रता, एक अग्र, एकाचं जे टोकावर लक्ष, अग्र म्हणजे टोक, अग्रवाल म्हणतात, समोरवाले, समोरचे पहिले, फर्स्ट टोकाचे, आगेवाले अग्रवाल. तर म्हणून सकाम कर्मों के फल को त्याग कर जिज्ञासू जर असेल, मग कामना करून कर्म नाही. हा अभिषेक याच्यासाठी केला, हे संकट निवारण हो, हा उपास याच्यासाठी केला की हे देवता प्रसन्न हो, हा नवस याच्यासाठी बोलला की अशी प्राप्ती हो, हे जिंकून जावं, हे नारो, जे काय ते सकाम कर्म आहे. ते दुष्कर्म म्हटलं तरी चालेल आत्म्याच्या दृष्टीने, कारण शेवटी नुकसान होणार त्याने, त्यात भला नाही आहे. ते मिळालं, ते जिंकलं, ते संकट निवारलं, आत्म्याचं काही घेणं देणं नाही, नुकसान आहे. फायदा नाही, नुकसान आहे आत्म्याचा. भलतीकडे डोकं गेलं, भलतीकडे बुद्धी गेली, वेळ वाया गेला तुकडे जमा करण्यात. म्हणून सकाम कर्मों को उल्लंघन करके जाता है. पुढचे पुण्य करे बाबा. आता जड भारताची गोष्ट प्रसिद्ध आहे. भागवतात जड भरत नावाचा जो योगी, महायोगी होऊन गेला, भरत राजा आधीच्या जन्मात एक छत्र सम्राट
भारतवर्षाचा धुरंधर, सगळ्या बाबतीत श्रेष्ठ आणि सगळ्या बाबतीत धसून सम्राट असून योगातही श्रेष्ठ. सगळं वैभवशाली शरीर सुदृढ असताना राज्य सोडून आपल्या मित्रांना देऊन आपल्या मुलांना वाटप करून निघून गेलेला, सगळं सोडून पूर्ण वैराग्य धारण करून पूर्ण एकाग्रतेने साधना करणारा, सरस्वती नदीच्या तटाशी बद्रिकारण्यात हिमालयाच्या दिशेने आपली कुटिया बांधून साधना करणारा इतका श्रेष्ठ भारत राजा कुठे मन न भटकणारा, सगळं सोडून देणारा. हरिण एक दिवस आलं. गोष्ट लांबी आहे. हरणाची आई गर्भवती होती. वाघाचे डरकाळे पाहून नदी ओलांडायला गेली, त्यात पडली, फसली, जीव सुटला आणि त्या वेगात बाळाचा जन्म झाला हरणाचा. तर भरत राजाचा सुखम वा यदि वा दुःखम संयोगी परमत, त्याचं दुःख बाळाचं वाचवलं कसं बसं करून, हरणाच्या वाढवलं आपलं पालतू म्हणून, पेट म्हणून, मऊ घास गवत खाऊ घातलं, मग जागेवर झोपवलं, स्वतःच्या बाजूला थोपटून. मग आपलं जप करताना, साधना करताना इकडे तिकडे फिरायचं, येऊन मान वेळाचं गोड वाटायला लागला. सगळं सोडून आलेला भरत राजा. पेट काय, कुत्रा पाळलाय, बाकी काही नाही, कुत्रा आहे. मांजरी आहे, त्यांनी काय होणार? केवढा खर्च होतो कुत्र्यावर, मांजरीवर, केवढं मन लागते, केवढं रडू येते, केवढी व्यवस्था सगळीकडे न्यावं लागते आपल्यासोबत सगळीकडे, कारण मन लागलं तिथे. आपलं आहे, आपलंच झालं. कुत्रा, मांजर किती थंडीत, कशात, पावसात बाहेर फिरायला न्यावं लागते, किती व्यवस्था करावी लागते. तर मग ध्यानाच्या वेळी अरे कुठे इकडे तिकडे तर नाही चाललं हरिण, बिचारा छोटा लहान आहे. मध्येच ध्यान भंगा, मध्येच उठून जाऊन पाहणं कुठे गेलं अवस्था. मी एकदम हरणाच्या भोवती मन, एवढा मोठा पूर्ण देश सोडून आलेला, सगळ्या मुलांना सोडून आलेला, सगळा संसार सोडून आला, एकदम धगधगीत वैराग्य. वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा उपदेश ऐकून गोकर्णचा वैराग्याचा रसिक बनून भक्तिनिष्ठ झालेला. कुठे काही गडबड तर नाही झाली हरणाची. शेवटच्या क्षणी हरणाचा विचार करत करत जीव सुटला. कुठे गेला माहित नाही, कुठे आहे की नाही. आणि मग ते आला तर मग त्याला बरं, पुढच्या जन्मी भरत राजाचा हरिण म्हणून जन्म. सुदैवानी यांनी जसं इथे म्हटलं तसे त्याची बुद्धी राहिली, पण एकादशी करणारं हरिण तर मग नाही फसलं बिलकुल कशात कुठल्या. म्हणून मग पुन्हा जित्या तिथे यांनी म्हटलं गीतात तसं पुन्हा वापस आणून ठेवला गेला. तो योगी ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला, शुचिमान ब्राह्मणाच्या घरी, जड भरत. मग मात्र त्याचं मन अजिबात नाही, जड होत. बुद्धिमान असून बुद्धू असल्यासारखं नाटक करून मग कुठल्या भानगडीत न पडा, लोक सोडतं यावं म्हणून. तो जो हरिण होता, हरणाचं बाळ, राजाचा जन्म झाला या साधू या राजयोगीच्या संपर्काने. या राजाच्या संपर्कात राहून तो राजा झाला, आणि या हरण्याच्या संपर्कात राहून राजा हरिण झाला, राहुगण राजा. पुढे प्रसंग मोठा आहे, मग त्या दोघांचा पुन्हा एकदा प्रसंग येतो सोबत. आणि मग तो उपदेश तो जड भरतचा भागवतात प्रसिद्ध आहे. तर हे लक्षात ठेवा. आजचा शेवटचा श्लोक करू, आणि मग शेवटचे 2 श्लोक पुढच्या वेळेस. 47 श्लोकांचा आजचा 45वा श्लोक करू. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करने वाला योगी तो
पिछले अनेक जन्मों के संस्कार बल से इसी जन्म में संसिद्ध होकर संपूर्ण पापों से रहित होकर फिर तत्काल ही परम गति को प्राप्त हो जाता है. असं सतत जमा करत आलेली जी आत्मा आहे, दर जन्मात थोडं 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 संचित करून, कारण नुकसान काही नाहीच, आताच कठीण नाही, थोडंही नाही, इथेही नाही तिथेही नाही, तेवढाचा तेवढा हिशोब ठेवून बरोबर आपले मुलं जेव्हा त्या डुकरामध्ये पिगी बँक मध्ये पैसे टाकतात, त्यांना कळत नसलं तरी आई वडील ठेवून तर नाही घेत ना, जसेच्या तसे परत देतो त्यांना. तर हे मोहिनीला जॉब लागला, खानाला जॉब लागला, त्याच बँक अकाउंट मध्ये जमा केले पैसे. आपल्या मनात हे नाही आहे की त्या थोडे अर्धे ठेवून घेऊ, आश्वासन आहे, लागेल तर आपल्याकडून अजून व्याज करून देऊ त्यांना. जसेचे तसे शाबूत कोणाच्या मनात विचारणार आपल्याच मुलांबद्दल. तसं जे आपलं आहे ते त्यांच्यासाठी आहे, आपल्या मनात विचार नाही येणार की जे त्यांचं आहे ते आपल्यासाठी आहे. हे तर उलट आहे, आपलं आहे ते त्यांच्यासाठी आहे. तसा त्या बाप आहे सगळ्यांचा, परमपिता आहे. पिता हमश्च, पिताचा पिता आहे, प्रपितामह, ब्रह्मा ज्याला वडील म्हणतो आपला, तो अजिबात नुकसान नाही होत. जिथल्या तिथे जसंच्या तसं थोडं 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 मिळकत करत जन्मोजन्मी करत आलेला एक जन्म मग असा येतो, तो म्हणतो की बस मग शेवटची ओढी, शेवटचा टप्पा, ते 500 मध्ये खेळत 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 जातो. 10 वेळा मेलो, पुन्हा पुन्हा खड्ड्यात आपल्या घरात आलो, पुन्हा निघालो, 6-12 निघाल्यावर पुन्हा आपली यात्रा करायला लागली, पुन्हा कोणीतरी दुष्टाने आपली गोठी मारली, पुन्हा वापस गेलो. पण असं करत करत एक वेळ येते की आपल्या घरापर्यंत आत पोहोचत असेल, 6 पडले, 2 पाहिजे होते, 5 पडले, 3 पाहिजे होते, करत आत जाणं बाहेर पडणं. एक वेळ येते की तुक्का लागून 3 हवे होते आणि 3 पडले आणि एकदम घरात गेलं, झाली सुटका, खतम. पण खेळत राहावं लागते तोपर्यंत, वाचत मग किती वेळा मेल्या जाते त्या अष्टाचंगामध्ये, त्या चौसरमध्ये, पण पोचते शेवटी कोटी बरोबर घरावर. तसा यथा पिंडे तथा ब्रह्मांड, जसं इथे तसं तिथेही आहे. ही आत्मा आहे, देर सवेर बरोबर आपल्या घरी पोहोचतात. म्हणून प्रयत्न करायला हवा, याचाच प्रयत्न करायला हवा, कारण इथे आश्वासित आहे, नुकसान नाही आहे. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 1-2 श्लोक म्हणून एखादा तरी संस्कृत मध्ये. एक 41 श्लोक मी थोडा म्हणतो, थोडा तुम्ही म्हणा. प्राप्य पुण्य कृतान लोकान, प्राप्य पुण्य कृतान लोकान उषित्वा शाश्वती समाह. शाश्वत आहे, नश्वर नाही आहे. टिकते, जे टिकाऊ, जे टिकते ते शाश्वत, जे टिकत नाही ते नश्वर. नाशवान ते नश्वर. प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाह. जी आत्मा पुण्यवान लोकांना प्राप्त होते, वरच्या लोकांना, भू लोक आहे, भुव स्वह महा जनः तपः सत्य, डिपेंडिंग ऑन बँक बॅलन्स आपला किती आहे सुकृताचा. मोस्ट आत्मे जे सुकृत करणारे, यज्ञ कर्म करणारे, देवपूजा करणारे, खूप दान धर्म करणारे, सात्विक जीवन जगणारे, तीर्थयात्रा करणारे, जास्तीत जास्त म्हणजे 99% पेक्षा जास्ती स्वर्गापर्यंत पोहोचतात. स्वर्ग लोकात भोग भोगून आपले छान मस्त मजा करून स्वर्गवासी झाल्यावर स्वर्ग कैलासवासी एखादेच आत्मा होईल, कैवल्य पदाला प्राप्त होणारा. तोंडानी नाही म्हणत आपण गोलोकवासी झाले, साकेत लोकवासी झाले, बोलण्यात प्रचलित नाही, स्वर्गवासी झाले. तसंच कारण इच्छा तीच होती, भोग मिळावे, अजून थोडा कम्फर्टेबल घर राहावं, चांगलं बघायला आराम राहावा, इकडे तिकडे जायला नीट सगळं असावं, खाण्यापिण्याचं गाडी. स्वर्ग चलो है ऐसी जगह, आज चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस भोग ही भोग मिले, स्वर्गवास.
तथैव प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वां शाश्वती समाः. आणि पुढचा ओळ शुचीनाम श्रीमताम गेहे. शुची म्हणजे स्वच्छ, क्लीन, फर्स्ट क्लास, अमेरिकेसारखं म्हणा किंवा अजून कुठल्या. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. जायते म्हणजे तिथे जन्म होतो. हा श्लोक नीट एकदा म्हणून मग आज थांबव, ध्यान करू आणि मग भगवत चर्चा. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः. शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टो अभिजायते. जय श्री कृष्ण.